पनीरपासून तुम्ही आतापर्यंत फक्त पनीर भाजी, पनीर भुर्जी, पनीर मसाला आणि दुसरे आणखीन काही पदार्थ बनवले असेल. हा पदार्थ तुम्ही कधी बनवलाय का नाही माहीत नाही. पण एकदा माझ्या पद्धतीने बनवाल ना, तर मार्केटमधून आणायचं विसरून जाल. तर त्यासाठी ते मी पनीर अगोदर किसणीने बारीक किसून घेतलं आणि दूध अगोदरच मी कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर साधारणतः अर्धा लिटर दूध कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं. उकळत्या दुधामध्ये पनीर टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. जसं पनीर यामध्ये मिक्स होत जातं, जसं ते आटत जातं, तसं त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती चेंज होत जाते. आणि त्यामध्ये काय केलं आता मी इथे साधारणतः अर्धी वाटी मिल्क पावडर टाकली, जेणेकरून याला चव एकदम मार्केटसारखी येते. मिल्क पावडर टाकली की लगेच मिक्स करून घ्यायचं. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, घट्टसर झाली, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये हे आलेलं आहे. इथे एक डब्बा घेतला, त्यामध्ये मी बटर पेपर टाकून घेतला आणि त्या बटर पेपरमध्ये हे सगळं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं. त्यावर डेकोरेट करण्यासाठी मी पिस्ता त्याचबरोबर बदाम ते मी टाकून घेतलेत आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून थंड होईल. तर मस्तपैकी ते आपले दाणेदार असं मार्केटसारखं कलाकंद बनवून तयार आहे. कशी वाटली रेसिपी सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक